नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये माही ही आता नीलला भेटायला येते आणि नीलला सर्व काही सांगते. तेव्हा आता नीलला ती म्हणत असते की हे बघ, जेव्हा क्यूट आंटी मला त्या स्पॉटवर घेऊन गेली होती जेथे त्या रमाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तेथे गेल्यानंतर मला कळले की तो ऍक्सिडेंट आपल्या गाडीमुळे झाला होता. आपल्यामुळे तो ऍक्सिडेंट झाला आणि आपल्यामुळे ती रमा हे जग सोडून निघून गेली. तेव्हा आता माहीचं हे बोलणं ऐकून मात्र नीलला तो घडलेला सर्व काही प्रकार आठवतो. नील जेव्हा गाडी चालवत असतो आणि तेव्हा त्याच्या हातातून रमा पुढे जात असताना तिचा अपघात घडलेला असतो. तेव्हा तो घडलेला सर्व प्रकार त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि तेव्हा तो माहीशी खोटं बोललेला असतो आणि तिला जर मला इथून घेऊन जायचं असेल तर काहीतरी खोटी स्टोरी तिला सांगावी लागेल, म्हणून तिला आता तो मुद्दाम ती रमा जिवंत आहे असं तो मुद्दाम सांगतो. म्हणून नीलला आता हे सर्व आठवून धक्का बसतो. तर माही म्हणते की हे बघ, अजूनपर्यंत तिची बॉडी सापडलेली नाही. अरे नील, या सर्वाला होऊन 2 महिने झाले. अरे आपल्यामुळे त्यांच्यावर आज दुःखाचा डोंगर पसरला. अरे त्यामुळे तर आपण त्यांची हेल्प करायला नको का? त्यानंतर आता इकडे अभि हा घरी इकडे तिकडे माहीला शोधत असतो. माही कुठे दिसत नाही म्हणून त्याला टेन्शन येतं आणि तेवढं सीमा बाहेर येते. तर आता सीमाला बघून अभि विचारतो की मोठी आई, अगं तू माहीला कुठे पाहिलत का? सीमा म्हणते की ती कुठेच नाही का? तर अभि म्हणतो की नाही, ही मुलगी परत सुद्धा घरात नाही, ती नक्की कुठेतरी गेली म्हणून. तेव्हा आता सीमा डोक्याला हात लावते आणि अरे देवा, ह्या मुलीचं आता नेमकं काय करायचं? मी हिला 1000 वेळा सांगून ठेवलं होतं की कुठे जायचं नाही म्हणून, तरी सुद्धा ही ऐकत नाही आणि आता कुठे गेली असेल? तेव्हा इकडे मात्र आता नील हे सर्व ऐकून माहीला म्हणतो की बट माही. तेव्हा आता माही म्हणते की बट म्हणजे काय? अरे नील, तू माझ्याशी काय इतकं खोटं बोलला? तू मला असं का सांगितलं होतं की तिला मदत मिळाली आणि ती मुलगी जिवंत आहे म्हणून, आणि तू मला का तिच्याजवळ नेलं नाही? तेव्हा नील आता माहीकडे पाहत म्हणतो की तुझ्यामुळे. तर माही म्हणते की काय माझ्यामुळे? तेव्हा आता नील म्हणतो की हो माही, आणि तिच्या हाताला धरतो आणि तिला खाली बसवतो आणि माही हे बघ, तुझ्यामुळे, माझ्यामुळे आणि आपल्या ह्या नात्यामुळे. माही अगं तुला माहिती आहे ना, तुझ्या ह्या आईपासून, तुझ्या मॉम पासून आपण पळून लांब चाललो होतो आणि हे बघ, त्या दिवशी जर आपण तेथे थांबलो असतो तर लोक गोळा झाले असते आणि पोलीस सुद्धा तेथे आले असते आणि ह्या सगळ्या जे काही घडलेल्या प्रकारामध्ये मी तुझ्यापासून अगदी लांब गेलो असतो आणि त्यामुळे मला त्या दिवशी जे काही सुचलं आणि सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो. तेव्हा आता माही म्हणते की अरे नील, अरे हे कुणाच्या जीवापेक्षा इतकं महत्वाचं होतं का? तेव्हा नील म्हणतो की माही, अगं तुला एक गोष्ट कळत नाही की अगं तेथे जरी आपण थांबलो असतो तरी सुद्धा त्या मुलीला वाचू शकलो नसतो. म्हणूनच मी तुला सांगतो की हे बघ, आपण हे मुद्दाम नाही केलं. हे सगळं काही घडलं ते आपल्याकडून चुकून घडलं आणि त्यासाठी त्याचा अपराध म्हणून तुला हे असं काही रमा बिमा बनण्याची काही गरज नाही. माही, मी तुला जे सांगतो ते लक्षात घे. परंतु आता माहीला मात्र आता नीलचं वागणं काही पटत नाही. तेव्हा ती नीलला म्हणते की ट्राय टू अंडरस्टँड. अरे नील, त्या फॅमिलीचा आपल्यामुळे खूप असा लॉस झालेला आहे. अरे रमा त्या फॅमिलीसाठी इतकी महत्वाची होती आणि आपल्यामुळे, आपल्या चुकीमुळे ती आज त्या जगामध्ये नाही आणि त्या तिच्या फॅमिलीला ती कायमची सोडून गेली. तेव्हा आता नील आता माहीला खूप काही समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरी सुद्धा माही याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते. त्यानंतर आता अक्षय तेथून गाडीतून जात असतो आणि त्याचं लक्ष मात्र आता माहीकडे जाते आणि अक्षय आता गाडी थांबवतो आणि विचार करतो की रमा इथे काय करत असेल आणि कुणाला भेटायला आली ती, म्हणून अक्षय लगेच गाडीतून खाली उतरून तिच्याकडे जायला निघतो. त्यानंतर मात्र आता इकडे अभि आणि सीमा हे टेन्शनमध्ये येतात आणि पार्वती आजी तेथेच असते. तर आता अभि म्हणतो की अगं आजी, माहीला कुठे पाहिलेस का तू? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की काय रे, आता तरी गेली कुठे ती? तेव्हा अभि म्हणतो की खरंच माहिती नाही की ती आता कुठे गेली म्हणून, आणि ही मुलगी सुद्धा न सांगता आणि न विचारता काही उद्योग करून ठेवते. तेव्हा अभि म्हणतो की आजी, अगं त्याचं टेन्शन नाही, ते जाऊन दे, आणि अगं आपण अक्षयला हे सांगतो की ही आजारी आहे, ही रमा, असे आपण अक्षयला दाखवतो आणि जर अक्षयला कळले की ही कुठेतरी बाहेर अशी भटकते, त्यामुळे नुसते काही प्रश्न आणि नुसत्या चौकशा सुरू होती. तेव्हा अभिला खूप असं टेन्शन येतं. तर शशिकांत हे सर्व ऐकून अभिला म्हणतो की चिल, अरे चिल जरा, माही स्मार्ट मुलगी आहे. तर अभि म्हणतो की काय माही स्मार्ट मुलगी? आणि तेवढ्यात आता अभिच्या मोबाईलवर कॉल येतो. तर आता अभि डोक्याला हात लावूनच घेतो की अरे देवा, अक्षयचाच कॉल आहे. तेव्हा आजी म्हणते की अरे घे ना, बघ ना तो काय म्हणतो ते. तेव्हा अभि फोन उचलतो आणि अक्षय बोल ना, अरे काय रे, काय म्हणतोस? तेव्हा अक्षय विचारतो की अरे रमा घरी आहेस का? तेव्हा अभि म्हणतो की अरे देवा, रमा कुठे, घरी की बाहेर? अभि म्हणतो की अरे असं काय करणार, ती घरीच असणार आहे ना. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा त्याला घरी
मीच आहे असे खुणावून सांगायला सांगत असते। तेव्हा आता अक्षय फोनवर बोलत असतो आणि तो माहीकडे पाहत असतो। तर अक्षय पुन्हा अभिला विचारतो की अरे तू खात्रीने सांगू शकतोस का आपली रमा घरी आहे म्हणून? तेव्हा शशिकांत ती झोपलेली आहे असे सांग असे खुणावतो। तर अभि म्हणतो की अरे खरंच मी तुला खात्रीने सांगतो की अरे रमा झोपलेली आहे घरात, अरे ती आराम करते। अक्षय तू असं काय करतोस रे? तेव्हा अक्षय आता ओके म्हणून फोन ठेवतो। तर इकडे मात्र आता पार्वती आजी अभि यांना खूप असं टेन्शन येते। त्यानंतर आता अक्षय गाडीतून लगेच रमाला आवाज देतो की रमा। तेव्हा मात्र आता माही अक्षयचा आवाज ऐकते आणि खूप घाबरते। तेव्हा आता नील म्हणतो की माही, तर आता माही म्हणते की अरे नील अक्षय। तेव्हा नील आता पाहतो तर तो सुद्धा आता अक्षयला पाहतो, कारण त्याने बेशुद्ध अवस्थेत अक्षयला पाहिलेलं असतं, म्हणून आता लगेच अक्षय गाडीच्या खाली उतरतो। तर माही आणि नील खूप घाबरतात। तेव्हा अक्षय गाडीच्या खाली उतरल्यानंतर एका माणसाला धडकतो आणि परत तो त्याला सॉरी म्हणतो। तोपर्यंत मात्र अक्षय त्यांच्याकडे येत असतो आणि नील मात्र आपल्या समोर दुसरीच मुलगी बसवतो आणि आता ती मुलगी ही निळ्या ड्रेसमध्येच असते। अक्षय त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की म्हणजे एक्सक्यूज मी। तर आता ती मुलगी अक्षयकडे पाहत असते आणि ती मात्र आता ती माही नसते। माही तोपर्यंत आता गुपचूप कुठेतरी लपलेली असते आणि नील आणि माहीने गुपचूप दुसरी मुलगी तेथे बसवलेली असते। तेव्हा अक्षय आता ते बघून अगदी नीलला विचारतो की आता तर येथे एक वेगळी मुलगी होती, अशाच 2 वेण्या तिने घातलेल्या होत्या आणि साडी नेसली होती आणि ह्या मुलीच्या सुद्धा 2च वेण्या असतात। अक्षय विचारत असतो की त्या मुलीचं नाव रमा आहे, मग ती कुठे आहे? आता येथेच बसलेली होती। तेव्हा नील म्हणतो की नाही, कारण मगासपासून आम्ही दोघेच बसलेला आहोत। तेव्हा अक्षय म्हणतो की हो का? तर परत तो सॉरी म्हणतो। तर नील त्याच्याकडे पाहतच असतो आणि इट्स सॉरी असं म्हणतो, इट्स ओके असे जेव्हा तो म्हणतो तर अक्षय एकटक त्याच्याकडे पाहत असतो आणि मनात विचार करतो की अक्षय अरे नक्की तुला रमाचा भास झाला असेल, म्हणून अक्षय परत त्यांना सॉरी बोलतो आणि तेथून जायला निघतो। तेव्हा अक्षय निघून गेल्यानंतर माही पुन्हा तेथे धावत येते आणि त्या मुलीला थँक्यू म्हणते। तेव्हा ती मुलगी उठते आणि जायला निघते, तर माही तिला थांबवते आणि एक छान असं कॅडबरी चॉकलेट तिला देते। तर ती मुलगी खुश होऊन तेथून निघून जाते। तेव्हा आता नील सुद्धा उठतो आणि नील वैतागून आता माहीला म्हणतो की हे सर्व काय चालले? तर माही म्हणते की हे बघ नील, आता मला घरी जायला हवं। तेव्हा नील म्हणतो की हे बघ माही, मी तुला जाऊन देणार नाही। तर आता माही म्हणते की हे बघ नील, मला खरंच जावं लागेल। अरे ती क्यूट आंटी हर्ट होईल आणि अक्षयला जगावंसं नाही वाटणार। नील म्हणतो की काय म्हणतेस? अगं अक्षयला जगावंसं नाही वाटणार तर येथे तू गेली तर मला जगावंसं नाही वाटणार, माझा विचार नाही का तुला? एक गोष्ट लक्षात घे, अगं तू कितीही प्रयत्न रमा बनण्याचा केला तरी सुद्धा तू रमा नाही बनवू शकत, तू माही आहे ही गोष्ट लक्षात घे। तेव्हा आता माही म्हणते की हो ओके, अरे मी कितीही रमा जरी बनण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी रमा नाही होऊ शकत, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की नील, अरे मी रमा बनून दाखवेलच। आणि एक गोष्ट मात्र तू लक्षात घे की रमा ही कुणामुळे गेलेली आहे, तर तिचं मृत्यू कुणामुळे झाला तर आपल्यामुळे, आपल्या एका चुकीमुळे रमाचा मृत्यू झाला आणि माझ्याकडे फक्त आता एकच ऑप्शन आहे की काही झालं तरी त्यांना मदत करायची। तेव्हा आता नील म्हणतो की हे बघ माही, यातून बाहेर येण्याचा प्लीज तू प्रयत्न कर, परंतु माहीला मात्र आता नीलचं कोणतंही वागणं पटत नाही आणि ती त्याचं कोणतंही ऐकून न घेता बाय करून तेथून निघून जाते। त्यानंतर आता इकडे पार्वती आजी शशिकांतला म्हणत असते की शशिकांत, अरे ती माही केव्हा येईल? तेव्हा शशिकांत म्हणत असतो की हे बघ अगं आई, तू काही टेन्शन घेऊ नको, येईल असते। तर पार्वती आजी खूप असे टेन्शनमध्ये येते आणि तेवढ्यात मात्र माही घरी येते आणि माही घरी आल्यानंतर माहीला बघून पार्वती आजी म्हणते की अगं माही, कुठे गेली होतीस तू? तुला कळते का आम्हाला किती टेन्शन आले ते, आणि मुळात तू अशी न सांगता जाऊच कशी शकते? हे बघ अगं रमा आजारी आहे असं आपण अक्षयला सांगितलेलं आहे आणि जर अक्षयला आता हे कळलं की तू बाहेर गेली म्हणून, मग तू अशी न विचारता बाहेर जाऊच कशी शकते? माही फक्त हसत असते। तेव्हा आता पार्वती आजीला इतकं टेन्शनमध्ये पाहून माहीला खूप असं हसायला येतं। तेव्हा आता माही म्हणते की फुल ग्रँडमा, अगं नको इतकं टेन्शन घेऊ तू, अगं तुला इतकं टेन्शन आलं की अक्षयने जर मला बघितलं असतं तर, परंतु अगं अक्षयने मला नाही बघितलं, अगं तेव्हा मी तेथून पळाले। अगं ग्रँडमा, मी खूप स्मार्ट आहे, तू टेन्शन घेऊ नकोस। अगं ग्रँडमा, माझा पळण्यामध्ये खूप असा एक्सपिरियन्स आहे, तू नको काळजी करू इतकी, मी खूप हुशार आहे, त्यामुळे आता तू चिल कर। ती पार्वती आजीला खुश करून बाय ग्रँडमा असं बोलून ती आता रूम
निघून जाते तेव्हा शशिकांतला हसायला येतं. शशिकांत म्हणतो की हे बघ आई, मी तुला म्हटलं होतं ना ती खूप स्मार्ट मुलगी आहे. तर पार्वती आजी म्हणते की ती आणि स्मार्ट, अरे ही आपली रमा कधीही होऊ शकत नाही आणि ही कोणतीही गोष्ट रमासारखी नाही करत, त्यामुळे कधीही आपली रमा नाहीच, ही नाहीच आपली रमा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आई अगं मुळात तुझा प्रॉब्लेम काय आहे? अगं आपली रमा श्रीमंत नाही, ती गरीब होती आणि तेव्हा तिला इंग्लिश सुद्धा येत नव्हतं, ती गरीब होती. परंतु आता मात्र ही रमा श्रीमंत आहे, तिला इंग्लिश सुद्धा बोलता येतंय. तरी सुद्धा आता तुला कसला प्रॉब्लेम आहे? त्यावेळेस सुद्धा असा प्रॉब्लेम आणि आत्ताच ते सर्व असून सुद्धा आता असा प्रॉब्लेम. तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत अरे ती आपली रमा बनून या घरामध्ये आली, मग जबाबदारी असा एकतरी गुण तिच्या अंगामध्ये असायला नको का? अरे आज जर तिला अक्षयने बघितलं असतं तर केवढा घोळ झाला असता. अरे आज जर आपण वाचलो, परंतु उद्याचं काय? उद्या जर अक्षयने तिला असं बघितलं तर काय होईल? आणि तेवढ्यात आता पंकज काका हे अगदी गेटमधून आतमध्ये येतात आणि ते आता चोरून पाहायला आलेले असतात की नक्की कोणती मुलगी आहे. तर ती अक्षय सरांबरोबर लग्न करणार आहे म्हणून. आता शशिकांत आणि पार्वती आजी बोलत असतात तर पंकज काका या दोघांचं बोलणं चोरून ऐकतात. शशिकांत म्हणत असतो की हे बघ आई, तू लक्षात घे की माही लवकरच रमाची जागा नक्की घेईल. तेव्हा आता पार्वती आजी म्हणत असते की हो ना, रमा तर आता परत येईल असं कधी वाटतच नाही, ते शक्य नाही. तिची पोकळी तरी आता ही माही भरून काढेल असं वाटतं, एवढीच आशा आपण करू शकतो. आता पंकज काका हे सर्व ऐकून मनात म्हणतात की नक्की या मुलीचं नाव माही आहे, म्हणजे जिच्याशी आता अक्षरावांचं या लोकांनी लग्न ठरवलेले आहे तिचे नाव माही. तिला या घरची सून करायला निघालेत का? यांना लाजा कशा वाटत नाही? माझी रमा नाही आणि आता ह्या माहीला अक्षय सरांची बायको बनवतात. त्यामुळे आता मात्र पंकज काकांचा वेगळा गैरसमज होतो आणि माही ही दुसरीच मुलगी आहे आणि हे आता माहीचं लग्न अक्षयरावांशी करतात, हे आता यांचा असा गैरसमज होतो आणि यांच्याकडे चांगलंच बघतो असे बोलून आता पंकज काका तेथून निघून जातात. त्यानंतर आता वैतागून माही रूममध्ये येते आणि आता खरंच हे सर्व काय आहे या सगळ्याचा मला खूप असा ट्रेस येतोय, म्हणून आता तिला खूप असे टेन्शन येते. त्यामुळे मला आता इतका ट्रेस आलेला आहे, मग मी काय करू? आता मी सिग्गी ओढू का, म्हणजे सिगरेट ओढू का असं ती विचार करते. आणि अक्षय तर इतक्या लवकर ऑफिसमधून नाही येऊ शकत, तोपर्यंत मात्र एक सिग्गी मात्र मी ओढून घेऊ शकते, म्हणून ती लायटर चालू करते आणि सिगरेट ओढायला घेते. तेवढ्यात आता अभि हा वरून सुद्धा बघून येतो की ही माही घरी आली किंवा नाही आली, म्हणून तो आता डोकावून पाहत असतो. तेवढ्यात आता माही ही रूममध्ये सिगरेट ओढत असते, म्हणून आता तो रूममध्ये माही आहे की नाही हे पाहण्यासाठी आत जेव्हा येतो तर आत पाहतो तर त्याला धक्काच बसतो. तेव्हा तो रागाने माही असं ओरडतो आणि म्हणतो की माही हे सर्व काय आहे? कारण आता सर्वत्र धूर झालेला असतो. तर आता माही म्हणते की काय म्हणजे काय आहे? स्मोक केलं आणि हे बघ अक्षय येण्याच्या अगोदर सगळा वास निघून जाईल, ओके? तेव्हा आता लगेच अभि खूप असा ओरडतो आणि रागवून म्हणतो की तुला आता हे सर्व सिगरेट ओढण्यासाठी कोणी सांगितलं होतं? बावळट कुठली? तेव्हा माही म्हणते की हे बघ, एकतर तू मला बावळट म्हणू नकोस आणि आता तू का आलास? तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ, मी तुला हे सांगण्यासाठी आलो, अक्षयला तुझ्यावर डाऊट येतोय. तेव्हा आता माही विचारते की कसला? तर अभि म्हणतो की हे बघ, तू रमा नाही, अक्षयला डाऊट येतोय. तेव्हा आता माही म्हणते की हॉट, असं कसं होईल? मी जे काही करते ते अगदी रमासारखं परफेक्ट करते. तेव्हा अभि म्हणतो की मग मला काही माहिती की त्याला डाऊट कसा येतो ते. तेव्हा माही विचारते की मग आता काय करायचं यापुढे? तेव्हा आता लगेच अभि जो समोर अक्षय आणि रमाचा फोटो असतो तो फोटो माहीला दाखवतो आणि त्या फोटोकडे बघ की अक्षयने रमाला कशी मिठी मारलेली आहे ते. अक्षय आणि रमा या दोघांचं नातं इतकं घट्ट होतं की रमा त्याच्या मिठीमध्ये अगदी कम्फर्टेबल मिठीत जायची आणि त्यामुळे आता अक्षय जेव्हा घरी येईल त्यामुळे तो घरी आल्यानंतर तू लगेच त्याला अशी मिठी मार आणि एकमेकांशी ते सर्व काही बोलत होते, एकमेकांना सर्व काही शेअर करायचे. त्यामुळे तू त्याच्यासमोर थोडीशी अशी रड, थोडीशी इमोशनल हो, म्हणजे असं काहीतरी परफेक्ट असं रमासारखं कर. तेव्हा माही म्हणते की ओके फाईन. हे सर्व केले तर त्याला असं वाटणार आहे की मी रमा आहे म्हणून. तेव्हा आता अभि अगदी तिच्यासारखी स्टाईल करतो की हे असं केलं ते तसं केलं. माहीला आता राग येतो. माही रागाने अभिकडे पाहायला सुरुवात करते. त्यानंतर मात्र आता जान्हवी आणि आनंद हे दोघेही खाली येत असतात. तर खाली येत असताना लगेच आनंद हा जान्हवीला म्हणत असतो की जानू एक गोष्ट ऐक ना, अगं प्लीज माझ्यासाठी एक कप कॉफी कर ना. तेव्हा आता जान्हवीला आता ह्या सिगरेटचा वास येतो. जान्हवी लगेच
आनंदला शांत राहायला सांगते आणि तो वास घेण्याचा प्रयत्न करते. आनंद तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा आनंद विचारतो की काय झालं, तर जानवी म्हणते की बेबी हे बघ ना, अरे काहीतरी जळाल्याचा वास येतो. तेव्हा आनंद म्हणतो की जानू 1 मिनिट, आणि आनंद सुद्धा तो वास घेतो आणि म्हणतो की जानू हा सिगरेटचा वास आहे. तेव्हा जानवी म्हणते की काय सिगरेट, ती आनंदवरच ओरडते की तू सिगरेट ओढतो. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ मी तर तुझ्याबरोबर वर होतो आणि तू काय बोलतेस. आनंद म्हणतो की हो हो बाबा तर सिगरेट ओढतात, पण ते कधीही घरामध्ये सिगरेट नाही ओढत, ते तर बाहेर ओढतात. तेव्हा जानवी अगदी तो वास घेत घेत म्हणते की अरे घरात तर कोणीही सिगरेट नाही ओढत, मग हा वास कुठून येतो. तेव्हा जानवीच्या लक्षात येते. ती आनंदला म्हणते की बेबी अरे हा वास तर अक्षयच्या खोलीमधून येतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की डोंट टेल मी. अरे अक्षय यार तू पण. आणि आनंद आणि जानवी यांना असं वाटतं की नक्की अक्षय सिगरेट ओढतो म्हणून ते रागाने आता अक्षयच्या रूम मध्ये येतात. आणि तेवढ्यात माही रूम मध्ये अभिला म्हणत असते की हे बघ तू मला बावळट म्हणू नको, मी जे काही करते ते अगदी परफेक्ट करते. अभि तिला समजावत असतो. आणि तेवढ्यात आनंद आणि जानवी आत येतात. ते दोघे एकमेकांशी बोलत असतात. तर आता जानवी विचारते की अभि तू सिगरेट ओढतोय. तेव्हा अभि म्हणतो की मी नाही, ही माही सिगरेट ओढते. तेव्हा आता जानवी ही माहीवरच चिडते की काय तू सिगरेट ओढते आणि हे हेल्थसाठी चांगलं नाही, हे तुला माहिती नाही का. तेव्हा आता माहीला राग येतो. माही म्हणते की हे बघा अक्षय येईपर्यंत हा वास निघून जाईल आणि प्रत्येकाने मला मात्र हे सांगू नका, चिल जरा चिल. तेव्हा आनंद म्हणतो की ओव्हर कॉन्फिडन्स आहे हिचा जास्त. आणि आनंद माहीला म्हणतो की हे बघ तू माझ्या भावाला इतकं हलक्यात घेऊ नको, त्याला जगातील सर्व काही वास ओळखता येतात, त्याचं नाक खूप असं कठीण आहे, ओळखलंस का तू त्याला. इनफॅक्ट म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पदार्थामध्ये पदार्थ मिक्स आहे ते अगदी वासाने तो ओळखतो. तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की खरं तर तो श्वास पताका पाहिजे नव्हता. तेव्हा आनंद हा अभिला अगदी जोरात मारतो. तेव्हा अभि म्हणतो की अरे अगोदर या वासाचं काहीतरी करा, नाहीतर अक्षयी. तेव्हा जानवी आणि आनंद या दोघांना सुद्धा या सिगरेटच्या वासाचा खूप त्रास होत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय घरी येतो. पार्वती आजी बाहेरच बसलेली असते. तर अक्षय हा बाहेरूनच रमा असा आवाज देतो. तेव्हा अक्षय रमा रमा करत असतो. तर पार्वती आजी विचारते की काय रे अक्षय काय झाले. तेव्हा अक्षय विचारतो की आजी अगं रमा आहे ना घरात. तर आजी म्हणते की हो आहे ना. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अगं तुला माहिती आहे का बाहेर काय गोंधळ झाला, तो मी मीटिंग साठी बाहेर जाताना निघालो होतो आणि रमा मात्र मला कुणाबरोबर तरी गप्पा मारताना दिसली असे मला वाटले होते आणि मी ठरवले की पटकन घरी जाऊयात, म्हणून मीटिंग संपल्या मी लगेच घरी आलो. त्यामुळे जाता होता मी रमाकडे रूम मध्ये जातो. तर आजी म्हणते की अक्षय अरे ऐक ना अक्षय. परंतु आता मात्र पार्वती आजी काय म्हणते याकडे अक्षय अजिबात लक्ष देत नाही आणि लगेच तो आता रूम मध्ये येतो. रूम मध्ये आल्यानंतर मात्र आता इतका धूर झालेला असतो, कारण आता सिगरेटचा वास जाण्यासाठी रमाने बरेचसे अगरबत्त्या तेथे अगदी हातात घेऊन ती अशी इकडे तिकडे फिरवत असते. अक्षय येतो तर अक्षयला धक्काच बसतो आणि त्या वासाने त्याला खूप असा ठसका सुद्धा लागतो. आणि तो अभि आनंद जानवी सुद्धा तेथेच असतात. तर अक्षय म्हणतो की रमा तू इथे घरीच आहे, म्हणून अक्षयला आनंद सुद्धा होतो. तेव्हा रमा ही अगदी म्हणजे माही हसण्याचं नाटक करते आणि अगदी हसून म्हणते की अहो मग मी कुठे असणार, इथे नाही तर कुठे, इथेच या घरामध्ये असणार ना. तेव्हा अक्षय खोकत खोकत म्हणतो की माझाच जरा गोंधळ झाला होता, मला असं वाटलं होतं मी रमाला एका मुलाबरोबर बाहेर बघितलं म्हणून टपरीवर बसली होती असे मला दिसले होते आणि वाटलं सुद्धा होतं. तेव्हा आता आनंद आणि जानवी एकमेकांकडे पाहतच असतात. तर अभि म्हणतो की काय टपरीवर, आणि अभि रागाने माहीकडे पाहत असतो. तेव्हा आता अक्षयला मुद्दाम हे कळून न देण्यासाठी आनंद आणि जानवी एकमेकांशी बोलतात. आनंद मुद्दाम जानवीला म्हणतो की जानवी अगं तुला माहिती आहे का आपण मनामध्ये जास्त विचार करतो, म्हणजे सारखा तोच विचार आपल्या मनामध्ये असतो, तर तो आपल्याला समोर सुद्धा तेच दिसत असतं. तेव्हा आता अभि सुद्धा हसतो आणि म्हणतो की अरे वा, म्हणजे अक्षयच्या मनात सुद्धा आता सारखी रमा, जिथे पाहतो तेथे त्याला रमाच दिसते, जिथे पाहतो समोर फक्त टपरीवर सुद्धा त्याला रमाच दिसते. तेव्हा आता माही लगेच रमाच्या आवाजात म्हणते की काहीतरी बोलता तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे रमा, आणि अक्षयला त्या धुराने खूप असा त्रास होत असतो. तर रमा विचारते की काय झालं म्हणजे माही. अक्षय म्हणतो की अगं रमा तू काय करतेस. तेव्हा लगेच जानवी म्हणते की चिलट, कारण घरामध्ये खूप असे चिलट झालेत. आणि रमा म्हणाली म्हणजे जरा हे उदबत्त्या फिरवते आणि हे चिलट गायब होते. तेव्हा आता इकडे तिकडे अशा उदबत्त्या फिरवते आणि माही म्हणते की हो हो घरात ना ते झालं होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा अगं माझं काय झालं याकडे लक्ष दे. अगं तुला माहिती आहे ना मला धुराची ॲलर्जी आहे आणि तू किती हा दूर करून ठेवला रूम मध्ये. तेव्हा मात्र आता अभि आनंद यांना तर ठसकाच लागतो, कारण अक्षयला धुराची ॲलर्जी आहे हे मात्र या रमाला
रमाला म्हणजे माहीला माहिती नसतं आणि अक्षय आता म्हणतो, म्हणून आता आनंद आणि अभि एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात आणि या अक्षयला धुराची ॲलर्जी आहे हे सुद्धा विसरून जातात। तर आनंद जान्हवीला म्हणतो, जानू तुला माहिती नाही का ग अक्षयला धुराची ॲलर्जी आहे म्हणून, तू हे सर्व कसं विसरलीस बरं? तेव्हा आता जान्हवी डोक्याला हात लावते आणि सो सॉरी, खरंच मी सुद्धा विसरले होते। तेव्हा आनंद म्हणतो की जानू तुझं सोड, परंतु हे रमाच्या लक्षात नाही आले का? तेव्हा अभि म्हणतो की हो विसरू शकते आणि होऊ शकतं असं कधीही। तेव्हा आता माही वैतागून अभिजवळ येते आणि अभिच्या चहामध्ये त्या सर्व काही अगरबत्त्या बुडून देते, कारण कपामध्ये तो चहा घेत असतो आणि मात्र माहीने आता सर्व अगरबत्त्या त्याच्या कपात बुडवलेल्या असतात। तेव्हा अक्षय जोरात ओरडतो की म्हणजे चहा सुद्धा वाया गेला आणि उदबत्त्या सुद्धा वाया गेल्या। तेव्हा आता माही लगेच म्हणते की तसं नाही, कारण उदबत्ती विझवणं हे जास्त महत्त्वाचे होते म्हणून मी असं केलं। तेव्हा अभि सुद्धा म्हणतो की हो उदबत्त्यांचं काही नाही ठीक आहे। परत माही म्हणते की मी असं कसं विसरेल की तुम्हाला उदबत्त्यांची ॲलर्जी आहे म्हणून, आणि परत म्हणते की धुराची नाही विसरले मी हे, अहो तुम्ही घरात नव्हतात म्हणून मी हे सर्व केलं, कळलं? आणि घर हे असं सगळं बंद होतं त्यामुळे कस तरी होत होतं। आणि विचारते की काय होत होतं? तर अभि म्हणतो की हो गुदमरल्यासारखं होत होतं आणि असे होत असल्यामुळे मी खिडक्या उघडल्या, पडदे उघडले आणि वातावरण असं वाऱ्यामय केलं। तेव्हा अक्षय खिडकीकडे पाहत असतो, कारण खिडकी तर बंद असते। तर माही म्हणत असते की तुम्ही नव्हतात ना म्हणून मी हे सर्व केलं, आणि तुम्ही इतक्या लवकर घरी कसे आलात? काम लवकर संपले का? काम लवकर संपून तुम्ही घरी आलात का? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुझ्यासाठी आलो। तर रमा म्हणजे माही म्हणते की तुम्ही डायरेक्ट आत आला तो, मग मला कसं कळणार? मी आपल्या रूम मध्ये डायरेक्टच येणार, विचारून येणार का? तर माही म्हणते की हो तुम्हाला हौसच आहे असं करण्याची आणि कमल आहे बाबा तुमची म्हणून थोडंसं रुसण्याचं नाटक करते। तेव्हा माही लगेच अक्षयच्या हाताला धरते आणि आता तुम्ही बाहेर जा प्लीज, जे काही आहे ते असून द्या, तोपर्यंत मी धूर घालवते म्हणून दरवाजा लावून घेते। तेव्हा जान्हवी आणि आनंद यांच्या जीवात जीव येतो आणि आता मात्र सर्वांकडे अगदी म्हणजे अशी तोऱ्यात पाहत असते आणि अगदी ती तोऱ्यात चालते आणि हावभाव करते, कारण आता तिने परफेक्ट अशी रमाची स्टाईल केली असते हे सर्वांना ती दाखवून देत असते। आणि असं बघता अभि मात्र तो उदबत्ती बुडवलेला चहाचा एक घोट पितो आणि परत असं तोंड वाकडं करतो। तेव्हा आनंद म्हणतो की काय रे अभ्या, जान्हवी तर इतकी खुश होते आणि माहीच्या जवळ येऊन म्हणते की हो आता वाटते मात्र तू आमची अशी परफेक्ट रमा। तेव्हा आनंद सुद्धा म्हणतो की हो अगदी परफेक्ट। आणि जो फुला तेथे अभि माहीला म्हणतो की हे बघ आता मी तुला जे बोललो ना ते अगदी लक्षात ठेव। तेव्हा माही म्हणते की हो करते ना, काहीतरी जुगाड मात्र नक्की करते आणि अगदी परफेक्ट रमा बनवायचं ती ठरवतं आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय हा रमाला घेऊन एका मंदिरात आलेला असतो आणि दर्शन घेऊन जायला निघतात। तर माही खुश म्हणत असते की खरंच खूप छान झाले हे म्हणजे दर्शन आपले। तेव्हा अक्षयला गरगरल्यासारखं होतं। तेव्हा अक्षयला थोडीशी चक्कर येते, तर माही विचारते की काय झालं? तेव्हा अक्षय म्हणतो की मला थोडंसं गरगरतंय। तर माही त्याला म्हणते की तुम्ही इथे बसा, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे। तर अक्षय मुद्दा म्हणतो की गाडी कोण चालवेल? तेव्हा ती आता अक्षयला गाडीमध्ये बसवते आणि स्वतः गाडी चालवायला बसते, कारण आता माहीला गाडी चालवता येत असते आणि रमाला गाडी चालवता येत नाही, परंतु माहीने आता डायरेक्ट गाडी चालू केलेली असते आणि अक्षयला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये जात असते। तर अक्षय अगदी आश्चर्याने माहीकडे म्हणजे आपल्या रमाला म्हणून पाहत असते। तेव्हा आता अक्षय लगेच विचारतो की अगं तू गाडी चालवायला केव्हा शिकली? तुला गाडी चालवता येत नव्हती, मग तू आज अशी चक्क गाडी चालवते? तेव्हा आता माहीच्या लक्षात येते, माही गाडी चालवत असते आणि आता अक्षय तिच्याकडे बघत विचार करत असतो की तू माझी नक्की रमाच आहे की दुसरी कोणी, म्हणून एकटक तो सारखं आपल्या रमाला म्हणजे माहीकडे पाहत असतो आणि त्याला आता माहीवर संशय येतो की नक्की ही दुसरी कोणीतरी आहे म्हणून। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।